म्हणायचं तुम्ही घेऊन या ना कोणाला म्हणून काय त्याला काय आता पुढे ठेवायचं तुम्ही जागा हट्ट करून बसू नका. प्रशासन सांगेल तर ताबडतोब ऐकायचं आणि आपल्या मार्गाला लागायचं. आता जनावर घ्या त्याची व्यवस्था झाली व्यवस्था बाकी गावात तुम्ही आहे घर व्यवस्था सगळं व्यवस्था आहे. आता पाणी उतरायला लागलेलं आहे त्यामुळे आणखी पांडुरंगाचे आशीर्वाद आहेत आणखी पाणी उतरेल असे चान्सेस आहेत बरोबर ना. तरी पण आणखी काय होते काय माहीत नाही तरी आपण सगळ्यांना सावध राहायला पाहिजे आणि आम्ही सगळे बरोबर तुमची काळजी करायची माझी चक्र आणि काय असं चारा व्यवस्थित नाही व्हायला काय मिळालं नाही जनावरला मिळालं मला ताबडतोब फोन करायचा ऐकायला पाहिजे मला सगळं बिलकुल. जवळ आले पुराची पाणी करण्यासाठी आम्ही आता घाटावर आहोत. आजचा तिसरा दिवस आहे. पुरामध्ये थोडंसं लेवल वाढते कमी होते त्यासाठी आम्ही पाणी करण्यासाठी इथल्या नागरिकांना आधार देण्यासाठी नागरिकांची सोय करण्यासाठी त्यांच्या जनावरांची सोय करण्यासाठी आम्ही आपले प्रांतीय साहेब आहेत, आमच्या तहसीलदार मॅडम आहेत, नगरपालिकेचे अधिकारी आहेत, सगळे पत्रकार बंधू सगळे कार्यकर्ते आहेत सगळे जमलेलो आहोत. निश्चितच आज थोडासा दिलासा मिळतोय की पाणी थोडंसं उतरायला लागलेलं आहे. दुपारी मी कलेक्टरशी सातारा कलेक्टरशी बोललो तर ते म्हणले आमच्याकडे पाऊस काही नाही आहे पण आम्ही पाणी आता सोडत नाही जास्त त्यामुळं तुमची लेवल मेंटेन केल्यानंतर आम्ही पाणी 8 दिवशी पाणी आमच्याकडे एक्स्ट्रा आहे तर ते सोडू पण ते खालची पातळी बघून ते सोडतील. त्यामुळं आपल्याला विश्वास होतो की आता पुराची भीती टळेल. पण निसर्ग आहे, निसर्गाला काही कधी काही होऊ शकतं. एखादी ढगफुटी झाली तर काय करायचं. तर त्या माध्यमातून तुम्ही चिंता करायची नाही, ग्रामस्थांनी कुणीही चिंता करायची नाहीये. आम्ही सगळे तुमच्या सेवेला तैनात आहोत. शासन प्रशासन तुमच्या बरोबर आहोत. निश्चितच जनावरांची खाण्यापिण्याची सोय केलेली आहे. आपण जर इथून शिफ्ट करायची लागली वेळ आली तरी पण आपण राहायची सोय सगळी बाकी व्यवस्थित आरोग्य जेवण खाण्यापिण्याची सोय केलेली आहे. पण तशी वेळ येणार नाही असं वाटतंय. पण तरी पण आपण गृहीत धरूया 50% त्या दिशेनं सगळं प्रशासन आपल्या बरोबर आहे. आम्ही तुमच्या बरोबर असेल आणि कुणाला काय अडचण आली काय आली अधिकारी ऐकत नसेल काय नसेल तर मला डायरेक्ट आपण फोन करावा. त्यामध्ये निश्चितच तुमची 1 तासामध्ये तिची सगळी दुरुस्ती होऊन कारवाई करायची व्यवस्था आपण करू एवढंच मी आपल्याला सांगतो. परत एकदा पालकमंत्री आहे त्यांना जनतेनं बिंदास विदाउट टेन्शन विदाउट काळजीच राहावा. मुलाबाळांची काळजी घ्या, आपल्या जनावरांची काळजी घ्या आणि आपण सुखरूप राहावं हीच अपेक्षा.